सुप्रभात मंडळी. आपण सध्या वाचत आहोत साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक. कालच्या पुढे सुरू करते. रात्र दुसरी, अक्काचे लग्न. आश्रमातील सायंकाळची जेवणं झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचं नाव बहुळा. नदी तीरावर एक लहानसं महादेवाचं देऊळ होतं. देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते. त्याला पार बांधलेला होता. त्या पाराजवळ गावातील मंडळी कधी कधी येऊन बसत असत. गोविंदा आणि श्याम बाहेर फिरावयास गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे. त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती आणि तो वाजवीत होता. कवी हृदयाचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला आणि त्याने श्यामकडे बघितलं. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड आणि मधुर असं तेज होतं. चलताना आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल. श्यामने डोळे उघडले. श्याम म्हणाला, गोविंदा, बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे. कृष्णाच्या मुरलीने पशु पक्षी दगड धोंडे विरघळून जात. ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन. यमुनाबाई वाहे स्थिर नांदे लुब्ध समीर रे, हलवीना तरुवर पुष्प फळ पान रे, गोपीनाथा आले आले सारुनिया कामरे, वृंदावनी वाजविशी वेणू जरा थांबरे. गोविंदा, लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवऱ्यांबरोबर रानात जात असे. गाई गुरं चरत आणि गोवारी अलगुजे वाजवीत. माझे चुलते छान अलगुजे करीत. लहानशी बांबूची नळी, पण तिच्यात केवढी शक्ती. हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात. 2 रुपये पडतात त्याला. परंतु खेड्यापाड्यातील गोरगरिबांना ही बासरी आहे. मधुर, सुलभ आणि सुंदर. बासरी हे आपलं राष्ट्रीय वाद्य आहे. कृष्णाने ते रूढ केले आहे आणि 7 लाख खेड्यात ते वाजवले जात आहे. वाजव, आळवते गीत. परंतु ती पहा, घंटा वाजते आहे. प्रार्थनेस चला, गोविंदा म्हणाला. हो चला. काय रे गोविंदा, काल मी बराच वेळ सांगत बसलो का? परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती. आज लवकर आटवीन, श्याम म्हणाला. काल 10-12 मिनिटेच तुम्ही सांगत होता. उगीच आखडते नका घेऊ. मधून मधून निरनिराळे विचार आणि कल्पना येतात. त्यात आमचा फायदा असतो. तो वेळ व्यर्थ का जातो? गोविंदा म्हणाला. बोलत बोलत दोघे आश्रमात आले. गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली. सारे जमले. गावातीलही काही मंडळी आली होती. घंटा वाजली. प्रार्थना सुरू झाली. स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञांच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली. ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनाच जणू झाली आहे. प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली. श्यामने गोष्टीस सुरुवात केली. माझ्या आईचं प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होते. माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती. आम्ही तिला अक्का म्हणतो. माझी अक्का दया आणि क्षमा, कष्ट आणि सोशिकता यांची मूर्ती आहे. तिला सासरी प्रथम सासूरवास झाला, परंतु माहेरी तिने कधीही सांगितलं नाही. तिनं स्वतःच्या मुलासही एक चापट कधी मारली नाही. मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते आणि राग शांत करून येते. माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे. अक्काचे कितीतरी दिवस लग्नच जमत नव्हते. तिला मंगळ होता, त्यामुळे अडचणी येत. शिवाय हुंड्याची अडचण होतीच. आमचं नाव होतं मोठं, बडे घर, पोकळवासा, अशातली गत झाली होती. पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावं असं काही मंडळीच घरात वाटे आणि कर्ज वाढत होते. माझ्या अक्काला 17 ठिकाणी नाचवली. कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आडी येई. हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडा असतो. या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही. त्यांना आतून चिंता जाळीत असते. मुलगी वाढत चालली, एकदा लवकर उरकलंच पाहिजे. कोठे बायेचा नवरा असेल कोणास ठाऊक, असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात. त्यांना जीवन नकोसे होते. आपल्या देशातील तरुणच नादान.
या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून 20 वर्षांपूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतलं. त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली, सभा भरवल्या, ठराव केले, परंतु पुन्हा सारं थंड. हुंडे पाहिजेत, शिक्षणाचा खर्च पाहिजे, अंगठी पाहिजे, दुचाकी पाहिजे, घड्याळ पाहिजे, मुलीचे पैसे घेणे आणि मुलाचे घेणे, दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य. गाईसही विकू नये असं सांगणारा माझा थोर धर्म, परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलामुलींसही विकतात. या परता अधर्म कोणता? तोंडाने धर्माचा तोरा सारे मिळवतात, पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे. उदार हृदये ज्यांची असावीत ते तरुणही मेलेलेच. निंद्य गोष्टींबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही. आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी आणि चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे हे मी कसं म्हणू? असं जगानं कसं म्हणावं? परंतु जाऊ दे, मी भावनाभरात कुठेतरी वाहत चाललो. तुम्ही भलतीकडे वाहवत चालले तरी आम्हाला मधच मिळणार. आडरानात शिरलात तरी फुलंच दाखवणार. तुम्ही बोलत राहिलात म्हणजे पुंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो. नामदेव म्हणाला, तुमचे काहीही असो ते गोड लागते. तुम्हीच ना ती शाहू नगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती. हॅमलेटचे नाटक जाहीर केलेले असावे, परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत. प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे. गणपतरावांचे सारेच छान. तसेच तुमचे. तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या, आम्हाला आनंदच आहे. गोविंदा म्हणाला. मग अक्काच्या लग्नाचं काय झालं? रामनं विचारलं. श्याम म्हणाला, रामची आपली मुद्द्याशी गाठ. बरं तर ऐका. पुष्कळसे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न. रत्नागिरीस व्हावयाचे होते. आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीस जावयाचे होते. मी तेव्हा 6-7 वर्षांचा असेल. मला फारसे आठवत नाही, परंतु आईच तो प्रसंग सांगत असे. मला तो खवळलेला समुद्र, त्या बैलगाड्या, ते सारं आठवतं आहे. गावातील आणि घरची 50 पाऊंडशे मंडळी निघाली. बरोबर गडी माणसं होती. बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती. हरणेला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत. तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसावयाचं. नंतर ते पडाव बोटीजवळ जावयाचे. हरणे बंदर जरा त्रासाचे होते, तरी देखील देखावा फार सुंदर आहे. हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग. हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकात रूढ आहेत. हरणेच्या किल्ल्यावरी तोफा मारिल्या दुहेरी, चंद्र काढिला बाहेरी इंग्रजांनी. चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असे ही ओवी सांगते. हरणेच्या समुद्रतीरावर नारळीची घनदाट वने आहेत. समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माडाची झाडं आपल्या मानासारख्या नाचवीत असतात. समुद्राची गंभीर गर्जना 6-6 कोस ऐकू जाते. हरणेला दीपगृह आहे. उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे. येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबतास देत असतो. संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मूकपणाने मार्गदर्शन करीत असतात. संत हे भावसागरातील दीपस्तंभच. संत कृपेचे हे दीप करीती साधका निष्पाप. अशा अभंगांचा चरण जमलेल्या गावातील मंडळींपैकी एकाने म्हटला. खेडेगावातील वारकरी वगैरेंच्या तोंडी कितीतरी अभंग, ओव्या वगैरे असतात. त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हा सुशिक्षितास नसते. सुशिक्षितास इंग्रजी कवी माहीत असतात, त्यांची वचने त्यांना पाठ, परंतु ज्ञानोबा तुकाराम यांची त्यांना आठवण नसते. श्याम म्हणाला, तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो. रात्री आकाशात चंद्र असावा, समुद्राला प्रेमाची भरती येत असावी. त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात. आपल्या गोजीरवाण्या गोऱ्या गोमट्या मुलाचे शेकडो फोटोज समुद्र काढून घेत आहे असं वाटतं. समुद्राचा का चंद्र मुलगा? एका लहान मुलानं विचारलं. हो,
समुद्रमंथनाच्या वेळेस तो 14 रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे. परभारे नामदेवानेच उत्तर दिलं. श्याम वर्णनाच्या भरात होता. आपल्या मुलाच्या अंगाखांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असंही मनात येतं. किंवा चंद्रच शेकडो रूप घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असं वाटतं. सारी मौज असते. वारे वाहत असतात, नारळी डोलत असतात, लाटा उसळत असतात, दीप चमकत असतो, चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो. तांडेल आणि खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते. कोणाचे सामान राहून जाते, कोणाचे बदलते, कोणाचे हरवते, कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते, ती एखाद्याच्या अंगावर होते व मग तो उसळतो. हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था, सारा गोंधळ, सारा उदासीनपणा, सारी सहानुभूती शून्यता येथे दिसते. आम्ही पडावात बसलो. पडाव चालू झाले. पल्लवणारे वल्ली मारू लागले. चुबुक चुबुक पाणी वाजत होते. वाऱ्यांमुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते. शाबास, जोरसे असे वल्लवणारे म्हणत होते. पडावात खेचाखेच होती. माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती. माझी एक आत्याही तेथे बसली होती. आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते. आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते. वरचे दूध मुलाला पाहिजेत, परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही. आईच्या दुधाची चव न्यारीच असते. ते नुसते दूध नसते, त्यात प्रेम आणि वात्सल्य असते. म्हणून ते दूध बाळाला बाळसं देतं, तजेला देतं. ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्यानं देणारा आणि घेणारा दोघांस परमसुख होते. किनाऱ्यावरील बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता. बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते. बोट दूर दिसावयास लागली होती. तिचा वरचा दिवा दिसू लागला होता, तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागावयास अर्धा तास लागला असता. अरे, चावतोस काय असा? काय आहे प्यायला त्यात? असे आत्या आपल्या मुलावर ओरडली. तो मुलगा अधिकच रडू लागला. काही केल्या राहीना. पडावातही गर्दी होती. तिकडे व्हायला जागा नव्हती. आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडावयास लागले तर आयांना मेल्यासारखं होतं. आपल्या मुलानं हसावं, खेळावं, सर्वांनी त्याचं कौतुक करावं, त्याला घ्यावं, नाचवावं, मुके घ्यावे, यात आयांना परमानंद असतो. ते पाहून कृतार्थ वाटतं. परंतु मूल जर रडू लागलं तर मात्र फजिती. हसऱ्या मुलाला सारे घेतात, रडणाऱ्याला कोण घेणार? वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते, परंतु त्याच्याच भारी तिटकारा करतात. जगात सारे सुखाचे सोबती, दुःखाला कोणी नाही. दिनाला जगात कोणी नाही, पतिताला कोणी नाही. ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वाण. दिन को दयालू दानी दुसरा न कोई. मूल रडू लागले तर ती कटकट होते. झालं काय कार्ट्याला रडायला? अहो, असाच रोज रडतो वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात आणि तिला वाटतं की मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावं. छावछाव करणारी तमासगीर मंडळीच जगाच्या बाजारात फार. माझ्या आत्याला त्यावेळेस तसेच झाले. मूल तर राहीना. माझी आई जवळच होती. माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले आणि ती आत्याला म्हणाली, वंस माझ्याजवळ त्याला, मी त्याला घेते हो. आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतलं आणि त्याला पाजलं. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्यायला, हसू खेळू लागला. आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी, परंतु वंसनच्या मुलाला अगोदर शांत करी. मुलांना काय, गोड दूध आईचं मिळालं की राजेच ते. आत्याचे मूल रडू लागताच आईनं घ्यावं, पाजावं. आईनं कधी कुरकुर केली नाही. उलट तिला त्यात परमधन्यता वाटे, परमसुख आणि समाधान वाटे. माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे आणि म्हणे, श्याम, अरे, जवळ असेल ते दुसऱ्यास द्यावं, दुसऱ्याचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे, सुखवावे. या आनंदासारखा आनंद नाही. स्वतःच्या मुलाचे श्याम कोणीही कोड कौतुक करील, परंतु दुसऱ्याच्या मुलाचंही करील, तितक्याच प्रेमानं करील, तोच थोर. मंडळी, आजचा भाग आपण इथे संपवतो. उद्या रात्र 3 हे प्रकरण सुरू करू. तोपर्यंत नमस्कार.